वेलकम स्टुडंट. ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ हा जो लेसन आहे या लेसनमधला लास्ट पॉईंट ह्युमन इव्हॉल्युशन आपण आज स्टडी करणार आहोत. सो ह्युमन इव्हॉल्युशन जे आहे याच्यामध्ये आपण ह्युमन बिंग कोणत्या ऑर्गॅनिझमपासून इव्हॉल्व झाले, त्यांच्या बॉडीमध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत आणि वेगवेगळ्या ह्युमन बिंगच्या इव्हॉल्युशनरी स्टेजेसचे नेम काय आहेत, त्यांचे फॉसिल्स कुठे सापडले, हे सगळे पॉईंट जे आहेत ते आपण इथे स्टडी करणार आहोत. सो इन ह्युमन इव्हॉल्युशन फर्स्ट ह्युमन्स आर इव्हॉल्व फ्रॉम ट्री ड्वेलिंग शिव लाईक ॲनिमल. सो ह्युमन बिंग जे आहेत ते ट्री ड्वेलिंग शिव लाईक ॲनिमलपासून इव्हॉल्व झालेले आहेत. सो ट्रीवरती राहणारे, झाडावरती राहणारे श्रीवसारखे जे ॲनिमल आहेत यांच्यामध्ये चेंजेस झाले किंवा इव्हॉल्युशन झालं आणि ह्युमन बिंग जे आहेत ते फॉर्म झाले. नेक्स्ट, हे इव्हॉल्युशन कधी झालं? सो दिस इव्हॉल्युशन ऑकर इन पॅलिओसिनी एपोच. मग आता एपोच काय असतं तर जसं आपण डेचा जो टाईम पिरियड आहे, दिवसभराचा जो टाईम आहे तो आपण आवर्समध्ये, मिनिट्समध्ये आणि सेकंडमध्ये डिव्हाइड करतो, तसं अर्थ ओरिजिनेट झाल्यापासून आत्तापर्यंतचा जो टाईम पिरियड आहे तो वेगवेगळे एराज आणि एपोचमध्ये डिव्हाइड केलेला आहे. तर यापैकी वेगवेगळे एराज आणि एपोचना नेम देण्यात आलेले आहेत. तर त्यापैकी ह्युमन बिंगचे इव्हॉल्युशन जे आहे ते पॅलिओसिनी एपोचमध्ये झालेलं आहे. तुम्हाला हे एराज आणि एपोच जर स्टडी करायचे असतील तर याच बुकमध्ये पेज नंबर 110 वरती अर्थचा टाईम पिरियड जो आहे तो वेगवेगळ्या एराज आणि एपोचमध्ये बघा. सगळ्यात पहिल्यांदा एरा दिलेले आहेत, मेझोझोईक एरा, सेनोझोईक एरा, अझोईक, अर्किओझोईक, प्रोटेरोझोईक किंवा पॅलिओझोईक हे एराज दिलेले आहेत. त्यानंतर पिरियड, टाईम पिरियड दिलेला आहे, कॅम्ब्रियन, ऑर्डोव्हिशियन, सिल्युरियन, डेव्होनियन, कार्बोनिफेरस, पर्मियन असे वेगवेगळे पिरियड्स दिलेले आहेत. पिरियड्स नंतर एपोच दिलेत बघा, रिसेंट, प्लिस्टोसिनी, पेलिओसिनी, मायोसिनी, ऑलिगोसिनी, इओसिनी, पॅलिओसिनी या पद्धतीनं. तर हे एपोच. सो अर्थचा जो टाईम पिरियड आहे तो एराज, पिरियड आणि एपोच याच्यामध्ये डिव्हाइड केलेला आहे. आणि कसं डिव्हाइड केलेलं आहे तर MYA इथं दिलेलं आहे, मिलियन इयर्स ॲगो. तर स्टार्ट सगळ्यात खालून करायची आहे, इथपासून 3800 to 4600 मिलियन इयर्स ॲगो जो टाईम पिरियड होता तर त्या पिरियडला टाईम पिरियड नाही मात्र एरा दिलेला आहे, अझोईक एरा. आणि या एरामध्ये अर्थवरती लाईफ प्रेझेंट नव्हतं. त्यानंतरचं पुढचा 1600 to 3800 मिलियन इयर्स ॲगो तो जो एरा आहे त्याला नेम दिलेला आहे अर्किओझोईक एरा. त्या ठिकाणी फॉसिल रेकॉर्ड नाही आहेत की त्यावेळी अर्थवरती लाईफ होतं, याचं कोणताही फॉसिल रेकॉर्ड नाही. पण लाईफचं ओरिजिन जे आहे ते या पिरियडमध्ये व्हायला सुरुवात झाली. अशा पद्धतीनं तुम्हाला बॉटमपासून इकडे या वेळी तुम्हाला सगळं हे पाहायचं आहे. तर तुमच्या लक्षात येईल एराज, एपोच आणि पिरियड्स कोणत्या पिरियडमध्ये किंवा कोणत्या एरामध्ये कोणते ऑर्गॅनिझम इव्हॉल्व झालेले आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळेल. सो हे मला फक्त एपोचचं मिनिंग सांगायचं होतं. सो ह्युमन बिंगचे इव्हॉल्युशन यामध्ये पॅलिओसिनी एपोचमध्ये झालेलं आहे. सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणावरती अर्थवरती फॉरेस्ट होते, त्यामुळे बऱ्यापैकी जे मॅमल्स होते ते ट्री ड्वेलिंग होते, अर्बोरियल होते, ट्रीवरती राहणारे होते. मात्र जसं जसं एन्व्हायरमेंटमध्ये चेंजेस झाले तसे फॉरेस्टचा नंबर कमी झाला आणि जे अर्बोरियल मॅमल होते ते आता लँडवरती राहायला त्यांनी सुरुवात केली आणि लँडवरच्या लाईफला ते ॲडॅप्ट झाले. सो ड्यू टू ड्विंडलिंग ऑफ फॉरेस्ट अर्बोरियल मॅमल्स ॲडॅप्ट टू लाईफ ऑन लँड. अर्बोरियल मॅमलनी लँडवरचं लाईफ जे आहे ते ॲडॅप्ट केलं. आपण हे जर इव्हॉल्युशन बघितलं तर आपण पुढे क्लासिफिकेशनचा चार्ट दिलेला आहे मॅमल्सचा. तर या क्लासिफिकेशनच्या चार्टवरून आपल्या लक्षात येतं की ह्युमन बिंग जे आहेत ते गिबॉन, चिंपांझी आणि गोरिला यांच्याशी खूप क्लोजली रिलेटेड आहेत. सो इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन कळली का बघा. ह्युमन बिंगचे इव्हॉल्युशन कोणापासून झालेलं आहे? ट्री ड्वेलिंग शिव लाईक ॲनिमलपासून झालेलं आहे. कधी झालेलं आहे? इन पॅलिओसिनी एपोच. त्यावेळी जे फॉरेस्ट होते त्यांचा नंबर नंतर कमी झाला, त्यामुळे जे अर्बोरियल मॅमल होते ते त्यांनी लँडवरचं लाईफ जे आहे ते ॲडॅप्ट केलं किंवा लँडवरती राहायला सुरुवात केली. मग याच्यामध्ये ह्युमन जे आहेत ते कोणाशी क्लोजली रिलेटेड आहेत? आपल्याला पुढे क्लासिफिकेशनचा चार्ट दिलेला आहे.
त्या चार्टवरून लक्षात येतं ह्युमन बीइंग्स आर क्लोजली रिलेटेड टू गिबॉन, चिंपांजी अँड गोरिला, यांच्याशी ते जास्त रिलेटेड आहेत. आपण पहिल्यांदा क्लासिफिकेशनचा चार्ट पाहणार आहोत आणि यानंतर ह्युमन बीइंगमध्ये इव्हॉल्युशनमध्ये कोणकोणते चेंजेस झाले ते आपण स्टडी करणार आहोत. सो नेक्स्ट इज मॅमॅलिया. आता किंगडम ॲनिमॅलिया तुम्ही 11th स्टडी केलेला आहे. सो थोडीशी त्याची इन्फॉर्मेशन बघा. किंगडम ॲनिमॅलिया आपण 2 सब किंगडममध्ये डिवाइड केला, नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट. सो सब किंगडम कॉर्डेट त्याच्या अंडर फायलम कॉर्डेट. फायलम कॉर्डेट 3 सब फायलममध्ये डिवाइड केला, युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा अँड व्हर्टिब्राटा या 3 सब फायलममध्ये. त्यापैकी आपण सब फायलम व्हर्टिब्राटामध्ये येतो. व्हर्टिब्राटा पुढे आपण अग्नाथा आणि ग्नाथोस्टोमाटा यांच्यामध्ये डिवाइड केला. ग्नाथोस्टोमाटा जे आहेत त्यांचं डिव्हिजन फर्दर जे केलं ते पायसेस आणि टेट्रापोडामध्ये. आणि टेट्रापोडाचे जे क्लासेस आहेत त्याच्यामध्ये आपण स्टडी केलेले आहेत ॲम्फिबिया, रेप्टिलिया, एव्स आणि मॅमॅलिया. तर क्लास मॅमॅलिया इथपर्यंत तुम्ही किंगडम ॲनिमॅलियामध्ये स्टडी केलेलं आहे. तर मॅमॅलियाचं पुढचं क्लासिफिकेशन काय आहे बघा. क्लास मॅमॅलिया. मॅमॅलिया हा जो क्लास आहे तो 3 पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे. मार्सुपियल ॲनिमल, मोनोट्रिमस ॲनिमल अँड युथेरियन मॅमल. सो 3 टाईपचे मॅमल दिलेले आहेत, मार्सुपियल मॅमल, मोनोट्रिमस मॅमल अँड युथेरियन मॅमल. मग आता ह्या तिन्ही मॅमल्स आहेत, मात्र ह्या तिन्ही मॅमलमध्ये डिफरन्स काय बघा. फर्स्ट मार्सुपियल मॅमल्स, मीनिंग दिलेलं आहे त्यांनी खाली, दीज आर पाउच मॅमल. तर हे जे ऑर्गॅनिझम आहेत मार्सुपियल यांच्या बॉडीच्या वरती पाऊच असतं. जसं की आपण कांगारू हा ॲनिमल पाहतो, तर कांगारू जो ॲनिमल आहे त्याच्या बॉडीच्या वरती पाऊच असतं, ज्या पाऊचमध्ये ते त्यांच्या यंग वनना कॅरी करतात. तर त्या मॅमल्समध्ये बघा, जेव्हा ते त्यांच्या यंग वनना बर्थ देतात तेव्हा ते यंग वन फुल्ली मॅच्युअर झालेले नसतात, इमॅच्युअर असतात. आणि असे जे इमॅच्युअर यंग वन आहेत ते त्यांच्या पाऊचमध्ये कॅरी करतात आणि पुढची जी डेव्हलपमेंट आहे ती त्यांच्या पाऊचमध्ये होते. सो अशा मॅमल्सना आपण मार्सुपियल मॅमल्स असं म्हणतो. सो सगळ्यांना कळते का बघा. क्लास मॅमॅलिया 3 पार्टमध्ये डिवाइड झाला आहे, मार्सुपियल मॅमल, मोनोट्रिमिस मॅमल अँड युथेरियन मॅमल. सो मार्सुपियल मॅमल्स मीन्स पाऊच मॅमल, ज्यांच्या बॉडीच्या वरती पाऊच आहेत. मग ह्या पाऊचमध्ये ॲक्च्युली त्यांनी ज्या यंगवनना बर्थ देतात ते इमॅच्युअर असतात, फुल्ली ग्रोन नसतात. तर असे इमॅच्युअर यंगवन ते त्यांच्या पाऊचमध्ये ठेवतात आणि तिथं त्या ठिकाणी त्यांची फर्दर ग्रोथ होते. सेकंड आहे मोनोट्रिमस मॅमल्स. मोनोट्रिमिस मॅमल्स म्हणजे एग लेईंग मॅमल. आता बघा, मॅमॅलिया जो आहे तो ॲक्च्युली व्हिव्हिपेरस आहे, यंगवनना बर्थ देतो. मात्र काही एग लेईंग मॅमल्ससुद्धा आहेत. याच्यामध्ये डकबिल प्लॅटिपस हा ऑर्गॅनिझम येतो, जो मॅमॅलियामध्ये आहे. मॅमरी ग्लँड्स आहेत, मात्र तो एग ले करतो. तर एग ले करणाऱ्या मॅमल्सना मोनोट्रिमिस मॅमल्स असं म्हटलं जातं. आणि लास्ट आहे युथेरियन मॅमल्स. युथेरियन म्हणजे प्लासेंटल मॅमल. तर प्लासेंटा म्हणजे काय, तर बघा, ह्युमन बीइंगमध्ये जेव्हा मदरच्या युटेरसमध्ये फिटस ग्रो होत असतो तेव्हा फिटस आणि मदर यांना कनेक्ट करणारा एक ऑर्गन असतो, ज्या ऑर्गनला प्लासेंटा असं म्हटलं जातं. सो प्लासेंटा जे आहे ते मदर आणि फिटस यांच्यामधलं कनेक्शन आहे. तर जे युथेरियन आहेत हे प्लासेंटल मॅमल आहेत, यांच्यामध्ये प्लासेंटा डेव्हलप होतो मदर आणि फिटसमध्ये, आणि त्या प्लासेंटामधून डेव्हलपिंग फिटसला न्यूट्रियंट जे आहेत ते सप्लाय केले जातात. सो दिस इज अबाउट युथेरियन. क्लास मॅमॅलिया 3 मॅमॅलियन क्लासमध्ये डिवाइड झाला. मार्सुपियल मॅमल्स मीन्स पाउच मॅमल, मोनोट्रिमिस मॅमल मीन्स एग लेईंग मॅमल्स अँड युथेरियन मीन्स प्लासेंटल मॅमल. नाव नेक्स्ट इज युथेरियन. युथेरियनच्या अंडर वेगवेगळ्या ऑर्डर्स आहेत, पण त्या डिटेलमध्ये न जाता ऑर्डर प्रायमेट आपल्याला नीट लक्षात ठेवायचे. प्रायमेट या ऑर्डरमध्ये आपण येतो. प्रायमेट ही जी ऑर्डर आहे ती 2 सब ऑर्डरमध्ये डिवाइड झाली आहे. सब ऑर्डर प्रॉसिमी आणि सब ऑर्डर अँथ्रोपॉइडी. तर प्रॉसिमी ही जी सब ऑर्डर आहे याच्यामध्ये लेम्यूर आणि टार्सियर यासारखे ऑर्गॅनिझम येतात. आता हे ऑर्गॅनिझमचे जे पिक्चर्स आहेत ते तुम्हाला जुन्या सिलेबसच्या बुकमध्ये पाहायला मिळतील. प्रॉसिमी आणि टार्सियर हे जे मीडियम साइज्ड ऑर्गॅनिझम आहेत, 4 लिंब, हाइंड लिंब, त्यांना डिजिट्स असतात डेव्हलप.
तर हे जे ऑर्गॅनिझम आहेत शक्यतो ट्री ड्वेलिंग ऑर्गॅनिझम आहेत, तर ते याच्यामध्ये येतात लेम्यूर आणि टार्सियर, हे सब ऑर्डर प्रॉसिपीमध्ये. नेक्स्ट आहे सब ऑर्डर अँथ्रोपॉइडी. अँथ्रोपॉइडीचं क्लासिफिकेशन आपण फर्दर बघूयात. सो इथपर्यंत लक्षात आलं का बघा. क्लास मॅमॅलिया, त्याचे 3 पार्ट, मार्सुपियल, मोनोट्रिमेस अँड युथेरियन. युथेरियन जो आहे तो ऑर्डर प्लॅसेंटल मॅमल्स, युथेरियन जे आहेत ते ऑर्डर प्रायमेट्समध्ये येतात. प्रायमेट्स ही ऑर्डर 2 सब ऑर्डरमध्ये डिवाइड होते, प्रॉसिमी आणि अँथ्रोपॉइडी. प्रॉसिपीमधले 2 एक्झाम्पल सांगितले, लेम्यूर आणि टार्सियर. सब ऑर्डर अँथ्रोपॉइडी. अँथ्रोपॉइडीचं फर्दर क्लासिफिकेशन कसं दिलं आहे बघा. सो सब ऑर्डर अँथ्रोपॉइडी याच्यामध्ये कोणते एक्झाम्पल येतात. जसं आपण फर्स्ट सब ऑर्डर शिकलो प्रॉसिमी, याच्यामध्ये लेम्यूर आणि टार्सियर येतात. त्या पद्धतीनं अँथ्रोपॉइडीमध्ये न्यू वर्ल्ड मंकी, ओल्ड वर्ल्ड मंकी आणि लास्ट होमिनॉइड्स. न्यू वर्ल्ड मंकी, सेकंड आहेत ओल्ड वर्ल्ड मंकी आणि होमिनॉइड्स किंवा होमिनॉइडी. याच्यामध्ये हे डिवाइड झालं किंवा हे 3 एक्झाम्पल याच्यामध्ये येतात. न्यू वर्ल्ड मंकी येतात, ओल्ड वर्ल्ड मंकी आणि होमिनॉइड. मग आता न्यू वर्ल्ड मंकी कोणते आहेत त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत. सो लॉंग नॉन प्रिहेन्सिल टेल, लॉंग टेल होती त्यांच्याकडे, मात्र नॉन प्रिहेन्सिल. प्रिहेन्सिल म्हणजे घट्ट पकड असणारी, मजबूत पकड असणारी, म्हणजे टेलच्या मदतीनं सुद्धा ट्रीची ब्रांच जी आहे ती पकडता येते, तर त्याला प्रिहेन्सिल असं म्हटलं जातं. तर न्यू वर्ल्ड मंकी जे आहेत यांच्याकडे नॉन प्रिहेन्सिल अशी लॉंग टेल होती. आणि याच्यामध्ये मेन कोणते ऑर्गॅनिझम येतात बघा. याच्या स्क्वॅरल मंकी आणि सेकंड एक्झाम्पल आहे स्पायडर मंकी. सो स्क्वॅरल मंकी आणि स्पायडर मंकी हे दोन्ही एक्झाम्पल न्यू वर्ल्ड मंकीचे आहेत. सेकंड आहेत ओल्ड वर्ल्ड मंकी. ओल्ड वर्ल्ड मंकी जे आहेत यांची शॉर्ट आणि नॉन प्रिहेन्सिल टेल आहे. त्यांची टेल लॉंग होती आणि नॉन प्रिहेन्सिल. ओल्ड वर्ल्ड मंकीची लॉंगच्या अपोजिट यांची शॉर्ट आहे आणि यांची सुद्धा नॉन प्रिहेन्सिल टेल आहे. मग याच्यामध्ये कोण एक्झाम्पल येतात तर याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल बॅबून्स, गोरिला, मॅकॅक्यू, मॅकॅक्यूज आणि लंगूर हे जे आहेत ते ओल्ड वर्ल्ड मंकीचे एक्झाम्पल आहेत. आणि लास्ट होमिनॉइडी. होमिनॉइडी जे आहेत यांच्यामध्ये ग्रेट एप, टेलर्स, ग्रेट एप जे आहेत ते याच्यामध्ये इन्क्लूड केले जातात. मग आता हे जे एप्स आहेत तर या एपचं फर्दर क्लासिफिकेशन दिलेलं आहे. सो याच्यामध्ये फर्स्ट हायालोबॅटिडी, सेकंड पोंगिडी, आणि लास्ट होमिनिडी. याच्यामध्ये हायालोबॅटिडी जे आहेत याच्यामध्ये अर्बोरियल एप आणि गिबॉन येतात. पोंगिडी जे आहेत याच्यामध्ये सेमी अर्बोरियल एप जसं की गोरिला, चिंपांझी.
आणि होमिनिडी जे आहेत याच्यामध्ये ह्युमन बिंग इन्क्लूड केले जातात. याच्यामध्ये हायलोबॉटिडी अर्बोरियल आहेत, हे सेमी अर्बोरियल आणि हे इरेक्ट पोस्चर असणारे होमिनिडी. सो क्लासिफिकेशनचा चार्ट बघा. क्लास मॅमेलिया 3 पार्टमध्ये डिवाइड होतो. मार्सुपियल मॅमल, मोनोट्रिम मॅमल अँड युथेरियन मॅमल. मार्सुपियल म्हणजे पाउच मॅमल, मोनोट्रिमिस म्हणजे एग लेइंग मॅमल आणि युथेरियन म्हणजे प्लासेंटल मॅमल. तर याच्यामधली जी ऑर्डर आहे प्रायमेट्स, या ऑर्डरमध्ये ह्युमन बिंग इन्क्लूड होतात. सो ती ऑर्डर पुढे डिटेल दिलेली आहे. सो ऑर्डर प्रायमेट फर्दर डिवायडेड इंटू 2 सब ऑर्डर. फर्स्ट इज प्रॉसिमी अँड सेकंड सब ऑर्डर इज अँथ्रोपॉइडी. प्रॉसिमीचे 2 एक्झाम्पल दिले, लेम्यूर आणि टार्सियर. आणि अँथ्रोपॉइडी ही जी सब ऑर्डर आहे ही सब ऑर्डर पुढे 3 पार्टमध्ये डिवाइड होते. न्यू वर्ल्ड मंकी, ओल्ड वर्ल्ड मंकी आणि होमिनॉइडी. नीट लक्षात घ्या, न्यू वर्ल्ड मंकी जे आहेत यांची टेल लॉंग आणि नॉन प्रिहेन्सिल आहे, ज्याच्यामध्ये स्क्वॅरल मंकी आणि स्पायडर मंकी येतात. ओल्ड वर्ल्ड मंकी यांची टेल शॉर्ट आणि नॉन प्रिहेन्सिल आहे आणि याच्यामध्ये बेबॉन, मॅकॅक्यूज आणि लंगूर यासारखे ॲनिमल येतात. होमिनॉइड जे आहेत याच्यामध्ये टेलर ग्रेट एप, होमिनॉइडमध्ये एप इन्क्लूड केले जातात. हे आधी मंकी होते, न्यू वर्ल्ड मंकी आणि ओल्ड वर्ल्ड मंकी. होमिनॉइडमध्ये एप आहेत. मग एप पुन्हा 3 पार्टमध्ये डिवाइड झाले, हायालोबॅटिडी, पोंगिडी आणि होमिनिडी. हायालोबॅटिडीमध्ये अर्बोरियल एप, झाडावरती राहणारे जसे की गिबॉन. पोंगिडीमध्ये गोरिला आणि चिंपांजीसारखे सेमी अर्बोरियल एप येतात, म्हणजे झाडावरती आणि जमिनीवरती राहणारे. आणि होमिनिडी जे आहेत याच्यामध्ये ह्युमन बिंग जे आहेत ते इन्क्लूड केले जातात. सो फक्त ह्युमन बिंगचं क्लासिफिकेशन पाहिलं तर ह्युमन बिंग क्लास मॅमॅलियामध्ये येतात. त्याच्यामध्ये ते युथेरियन मॅमल्स आहेत. युथेरियन मॅमलमध्ये ऑर्डर प्रायमेट्समध्ये इन्क्लूड होतात. प्रायमेट्स नंतर सब ऑर्डर कोणती आहे, अँथ्रोपॉइडी. अँथ्रोपॉइडी सब ऑर्डरमध्ये ते होमिनिडी या पार्टमध्ये येतात. आणि होमिनिडीमध्ये सुद्धा 3 पार्ट आहेत, हायालोबॅटिडी, पोंगिडी आणि होमिनिडी. तर त्याच्यामध्ये होमिडीच्या अंडर ह्युमन बिंगला इन्क्लूड केलं जातं. सो यावेळी क्लास मॅमॅलिया जो आहे तो क्लासिफाय झालेला आहे. सो माझं लास्ट स्टेटमेंट होतं, आधी काय सांगितलेलं मी आधी, तर ह्युमन बिंगचं इव्हॉल्युशन जे आहे ते श्रीव लाईक ट्री ड्वेलिंग ऑर्गॅनिझमपासून झालं. तर सुरुवातीचे ऑर्गॅनिझम ट्री ड्वेलिंग होते कारण फॉरेस्ट भरपूर होतं. एन्व्हायरमेंट चेंज झालं, फॉरेस्टचा नंबर कमी झाला आणि ट्री ड्वेलिंग ऑर्गॅनिझम किंवा अर्बोरियल ऑर्गॅनिझम लँडवरच्या लाईफसाठी ॲडॅप्ट व्हायला लागले. तर ह्युमन बिंगच्या इव्हॉल्युशनचा जर चार्ट बघितला तर या चार्टमध्ये लक्षात येतं की ह्युमन बिंग कोणाशी क्लोजली रिलेटेड आहे, तर गोरिला, चिंपांझी आणि गिबॉन यासारख्या ऑर्गॅनिझमची बघा, गोरिला, चिंपांझी आणि गिबॉन यांच्याशी रिलेटेड कोण आहे, ह्युमन बिंग आहे, त्यांच्याशी तो क्लोजली रिलेट करतो. मात्र इव्हॉल्युशनमध्ये ह्युमन बिंगमध्ये काही चेंजेस झालेले, तर ते चेंजेस मेजर कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत आणि वेगवेगळे इव्हॉल्युशनरी एक्झाम्पल पाहणार आहोत. सो नेक्स्ट, चेंजेस विच ऑकर्ड इन ह्युमन बिंग ड्युरिंग इव्हॉल्युशन. सो सी, सो मेजर इव्हॉल्युशनरी ट्रेंड्स फ्रॉम एप टू मॅन ड्युरिंग इव्हॉल्युशन. आपण क्लोजली रिलेटेड जे ते आपण एपशी रिलेटेड आहोत. हायालोबॅटिडी, पोंगिडी आपण पाहिले ते एपचे क्लासेस आहेत. त्यातला पहिला हायालोबॅटिडी अर्बोरियल एप आहेत, पोंगिडी जे आहेत ते सेमी अर्बोरियल एप आहेत आणि त्यानंतर होमिनिडी येतं ज्याच्यामध्ये ह्युमन बिंग जे आहेत ते इन्क्लूड केले जातात. सो आपण क्लोजली एपशी रिलेट करतो आणि या एपमध्येच चेंजेस होऊन किंवा इव्हॉल्युशन होऊन ह्युमन बिंग जे आहेत ते डेव्हलप झाले. मग इव्हॉल्युशनमध्ये यांच्यामध्ये कोणकोणते चेंजेस झालेत तर त्याची लिस्ट दिलेली आहे बघा. मेजर इव्हॉल्युशनरी ट्रेंड फ्रॉम एप टू मॅन इन्क्लूड स्पेशल कॅरेक्टरिस्टिक ॲक्वायर्ड बाय मॅन इन इव्हॉल्युशन. मग याच्यामध्ये इव्हॉल्युशनमध्ये ह्युमन बिंगनी स्पेशल कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ते ॲक्वायर केलेले आहेत. मग याच्यामध्ये कुठले कुठले चेंजेस ह्युमन बिंगमध्ये ॲक्वायर झालेले आहेत तर ते पहा. चेंजेस इन ह्युमन बिंग ड्युरिंग इव्हॉल्युशन. सो फर्स्ट, इन्क्रीज इन साईज अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ ब्रेन. हे सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे जे ह्युमन बिंगनी इव्हॉल्युशनमध्ये ॲक्वायर केलेलं आहे. दॅट इज इन्क्रीज इन साईज अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ ब्रेन. आपल्या ब्रेनचा साईज आणि कॉम्प्लेक्सिटी इन्क्रीज झाली.
तर बघा ब्रेनचा साईज आणि कॉम्प्लेक्सिटी वाढल्यामुळे किंवा ब्रेनमध्ये जास्त इव्हॉल्युशन झाल्यामुळे आपलं इंटेलिजन्स जे आहे ते वाढलं. नेक्स्ट एनहान्स्ड इंटेलिजन्स दिलेलं आहे. इन्क्रीज क्रॅनियल कॅपॅसिटी, ब्रेनचं व्हॉल्यूम जे आहे ते इन्क्रीज झालं. सो तिन्ही पॉईंट ब्रेनशी रिलेटेड आहेत. फर्स्ट, इन्क्रीज इन साईज अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ ब्रेन, इन्क्रीज इन क्रॅनियल कॅपॅसिटी, ब्रेनचं व्हॉल्यूम इन्क्रीज होणं, आणि इंटेलिजन्स इन्क्रीज होत गेला. जसं ब्रेनचं व्हॉल्यूम इन्क्रीज झालेलं आहे तसं इंटेलिजन्ससुद्धा इन्क्रीज झालेलं आहे. नेक्स्ट बायपेडल लोकोमोशन. बायपेडल लोकोमोशन म्हणजे आधी जे एप आहेत ते क्वाड्रापेडल किंवा 4 पायांचा यूज करत होते मूवमेंटसाठी, मात्र ह्युमन बिंग जे आहेत ते बायपेडल झाले किंवा ते 2 पायांवरती चालायला शिकले. नेक्स्ट अपोजेबल थंब. आपलं जे थंब आहे हाताचं हे अपोजेबल थंब आहे. याचा अर्थ आपलं हे थंब प्रत्येक डिजिटच्या समोर डिजिटपर्यंत जाऊ शकतं आणि ह्या अपोजेबल थंबमुळे आपल्या हँडची ग्रास्पिंग पॉवर जी आहे ती जास्त चांगली झाली आणि त्यामुळे वेगवेगळे आर्ट्स किंवा स्किल जे आहेत ते आपल्या हातामध्ये डेव्हलप झाले. सो हे सुद्धा इव्हॉल्युशनमधलं अतिशय महत्त्वाचा चेंज आहे. सो पहिला चेंज तुम्हाला ब्रेनशी रिलेटेड लक्षात ठेवायचा आहे. 2, आपण आधीचे जे ऑर्गॅनिझम आहेत ते क्वाड्रापेडल होते ते आपण बायपेडल 2 पायांवरती चालायला शिकलो, हे एक महत्त्वाचा चेंज आहे. आणि तिसरा आपला अपोजेबल थंब. नेक्स्ट इरेक्ट पोश्चर. आपण आपलं जे पोश्चर आहे ते इरेक्ट आहे, आपण ताठ चालतो. नेक्स्ट शॉर्टनिंग ऑफ 4 लिम. ओके, सो हे जे 2 आहेत हे 4 लिम आहेत आणि पाहिजेत ते हाइंड लिम. सो 4 लिम आधी किंवा बाकीच्या ॲनिमलचे 4 लिम बरेच लॉंग असतात, मात्र ह्युमन बिंगमध्ये पाहाल तर 4 लिम जे आहेत ते शॉर्ट झालेले आहेत आणि हाइंड लिम किंवा पाय जे आहेत ते लेंदन किंवा लॉंग झालेले आहेत. हा एक चेंज आहे. डेव्हलपमेंट ऑफ लुंबार कर्वेचर. लुंबार कर्वेचर म्हणजे आपला जो व्हर्टेब्रल कॉलम आहे, या व्हर्टेब्रल कॉलममध्ये आपल्याला या टाईपचे कर्वेचर जे आहेत ते पाहायला मिळतात. म्हणजे व्हर्टिब्री जे आहेत आपण सर्वायकल व्हर्टिब्री, थोरॅसिक व्हर्टिब्री, लुंबार व्हर्टिब्री, कॉकिक्स असे डिवाईड केलेले आहेत. तर याच्यामधले सुरुवातीचे जे व्हर्टिब्री आहेत असे पुढे बेंड होतात, पुन्हा बॅकवर्ड आणि पुन्हा. हे जे कर्वेचर आहे आपल्या व्हर्टेब्रल कॉलममध्ये याला लुंबार कर्वेचर असं म्हटलं जातं आणि याच्यामुळे आपल्याला आपल्या बॉडीचा बॅलन्स जो आहे तो करायला मदत होते. सो हे लुंबार कर्वेचर जे आहेत ते डेव्हलप झाले. आणि नेक्स्ट सोशल अँड कल्चरल डेव्हलपमेंट. मग सोशल आणि कल्चरल डेव्हलपमेंट याच्यामध्ये ॲग्रिकल्चर असेल किंवा स्पीच असेल किंवा रायटिंगचं आर्ट असेल, तर ह्या सगळ्या सोशल आणि कल्चरल डेव्हलपमेंट ज्या आहेत त्या झाल्या. सो मेन बॉडीमध्ये जे चेंजेस ॲक्वायर केले याच्यामध्ये फर्स्ट इन्क्रीज इन साईज अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ ब्रेन. नेक्स्ट एनहान्स्ड इंटेलिजंट, इन्क्रीज क्रॅनियल कॅपॅसिटी ऑफ ब्रेन. हे तिन्ही ब्रेनशी रिलेटेड आहेत. नेक्स्ट बायपेडल लोकोमोशन, इरेक्ट पोश्चर. पोश्चर कसं झालेलं आहे इरेक्ट. थंब जो आहे तो अपोजेबल आहे. शॉर्टनिंग ऑफ 4 लिम अँड लेंथनिंग ऑफ हाइंड लिम. हाइंड लिम जास्त लेंथन झाले आणि 4 लिम जे आहेत ते शॉर्ट झाले. नेक्स्ट डेव्हलपमेंट ऑफ लुंबार कर्वेचर. लुंबार कर्वेचर जे आहे ते डेव्हलप झालं. अँड सोशल अँड कल्चरल डेव्हलपमेंट. आपल्यामध्ये सोशल आणि कल्चरल डेव्हलपमेंटमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आर्ट असेल, ॲग्रिकल्चर असेल किंवा स्पीच असेल, या गोष्टीसुद्धा डेव्हलप झाल्या. सो हे मेजर इव्हॉल्युशनरी चेंजेस आहेत जे ह्युमन बिंगमध्ये इव्हॉल्युशनमध्ये ॲक्वायर झालेले आहेत. यानंतर ह्युमन बिंगच्या इव्हॉल्युशनमधले काही जे फॉसिल्स आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. तर त्यांचे कोणकोणते त्या ह्युमन बिंगचे किंवा त्या टाईम पिरियडमध्ये असणाऱ्या ह्युमन बिंगचे काय कॅरेक्टर होते ते कॅरेक्टर आता आपण स्टडी करणार आहोत. त्याचा एक चार्ट दिलेला आहे बुकमध्ये, तर तो चार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. सो सी, ओके. ह्युमन बिंग इव्हॉल्युशनच्या वेगवेगळ्या स्टेजेस आणि त्यांचे फॉसिल जे आहेत त्या फॉसिलचा स्टडी आपण इथे पाहणार आहोत. सो याच्यामध्ये फर्स्ट बघा, ड्रायोपिथिकस हा जो इव्हॉल्युशनमधला ह्युमन बिंग आहे, तर याच्याबद्दल सगळ्यात फर्स्ट इन्फॉर्मेशन की इव्हॉल्युशनमध्ये हा सगळ्यात फर्स्ट फाइंड झालेला आहे. यानंतर नेक्स्ट आहेत रामापिथेकस. नेक्स्ट जो दिलेला आहे तो आहे ऑस्ट्रेलोपिथेकस, होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, निअँडरथल मॅन अँड होमो सेपियन. तर हे जे वेगवेगळे ह्युमन बिंगचे एक्झाम्पल जे आहेत किंवा इव्हॉल्युशनरी जे एक्झाम्पल आहेत तर ते डिटेल आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये फर्स्ट ड्रायोपिथेकस हा जो
ह्युमन बिईंगचा फॉसिल जो आहे तर याचे काय कॅरेक्टरिस्टिक आहेत बघा. सो फर्स्ट ऑफ ऑल हे जे फॉसिल आहेत किंवा हे कसे ॲपियर होत होते तर एप लाईक. ड्रायोपिथेकस हे जे फॉसिल आहे ते एपसारखं होतं जास्त. नेक्स्ट यांचे जे फॉसिल्स आहेत ते कुठे सापडले, लेक व्हिक्टोरिया ऑफ आफ्रिका, आफ्रिकामध्ये व्हिक्टोरिया लेक जवळपास. त्यानंतर हर्तलियांग हिमाचल प्रदेश या ठिकाणी सुद्धा यांचे फॉसिल्स आपल्याला पाहायला मिळाले. सो ह्युमन बिईंगच्या इव्हॉल्युशनमधले जे काही फॉसिल्स मिळालेले आहेत त्यांचा स्टडी आपण पाहतोय. त्यातले फर्स्ट ड्रायोपिथेकस ज्याचा ॲपिअरन्स एप लाईक होता. सगळ्यात पहिल्यांदा यांचे फॉसिल्स लेक व्हिक्टोरिया ऑफ आफ्रिका, हर्तलियांग आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी सापडले. आता अर्थवरती हे कोणत्या पिरियडमध्ये होते त्यांच्या फॉसिल्सवरून स्टडी केला गेला आणि ते फाइंड झालं की हे आपल्या अर्थवरती मायोसिनी एपोचमध्ये म्हणजे जवळपास 20 to 25 मिलियन इयर्स ॲगो हे आपल्या अर्थवरती होते. नेक्स्ट पोश्चर, स्केलेटल फीचर्स काही नाही आहेत. पोश्चर सेमी इरेक्ट पोश्चर होतं, एकदम ताठ पण होते, सेमी इरेक्ट पोश्चर असणारे. क्रॅनियल कॅपॅसिटी दिलेली नाही आणि स्पेशल फीचरमध्ये क्लोज सिमिलॅरिटी टू चिंपांझी, हा जास्तीत जास्त चिंपांझीशी जास्त सिमिलॅरिटी दाखवत होता. सो ड्रायोपिथेकस हे फर्स्ट आपण फॉसिल बघितलं, त्यात फर्स्ट ॲपिअरन्स सांगितला आहे एप लाईक आहे. त्यानंतर यांचे फॉसिल जे आहेत ते लेक व्हिक्टोरिया ऑफ आफ्रिका, हर्तलियांग आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी सापडलेले आहेत. पिरियड 20 to 25 मिलियन इयर्स ॲगो. नेक्स्ट पोश्चर जे आहे ते सेमी इरेक्ट पोश्चर होतं. क्रॅनियल कॅपॅसिटी नाही आहे आणि स्पेशल फीचरमध्ये बघा क्लोज सिमिलॅरिटी टू चिंपांझी, चिंपांझीशी हा क्लोज सिमिलॅरिटी दाखवत होता. त्यानंतरचा सेकंड जो फॉसिल रेकॉर्ड आहे तो आहे रामापिथेकस. रामापिथेकस हे जे फॉसिल्स आहेत हे मॅन लाईक ॲपिअरन्समध्ये हे मॅन लाईक होते. नेक्स्ट यांचे फॉसिल्स सगळ्यात पहिल्यांदा शिवालिक हिल्स इन इंडिया आणि केनिया या दोन्ही ठिकाणी सापडलेले. सो शिवालिक हिल्स इन इंडिया त्या ठिकाणी सापडल्यामुळे त्यांना रामापिथेकस असं नेम देण्यात आलं. नेक्स्ट या अर्थवरती ते लेट मायोसिनी टू अर्ली प्लिओसिनी या एपोचमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. जवळपास 14 to 12 मिलियन इयर्स ॲगो ते या अर्थवरती होते. नेक्स्ट यांचं पोश्चर इरेक्ट होतं, बाकीचे कोणते कॅरेक्टरिस्टिक दिलेले नाही आहेत. सो रामापिथेकस मॅन लाईक होता. शिवालिक हिल्स ऑफ इंडिया या ठिकाणी त्यांचे फॉसिल जे आहेत ते सापडले आणि यांचा पिरियड लेट मायोसिनी टू अर्ली प्लिओसिनी 14 to 12 मिलियन इयर्स ॲगो. सगळ्यांचे पिरियड कम्पॅरेटिव्हली पाहिले तर पुढे बघा, पहिला ड्रायोपिथेकस 20 to 25 मिलियन इयर्स ॲगो होता. नेक्स्ट जो आहे रामापिथेकस 14 to 12 मिलियन इयर्स ॲगो. नेक्स्ट जो आहे तो आहे ऑस्ट्रलोपिथेकस. ऑस्ट्रलोपिथेकस इट इज कनेक्टिंग लिंक इन बिटवीन एप अँड मॅन. सो या पॉईंटवरती क्वेश्चन विचारला जातो. सो विच इज कनेक्टिंग लिंक इन बिटवीन एप अँड मॅन अँड द नेम इज ऑस्ट्रलोपिथेकस. हा कनेक्टिंग लिंक आहे एप आणि मॅनमध्ये. ओके, आता यांचे जे फॉसिल्स आहेत ते कुठे सापडले आहेत, टॉंग इन साऊथ आफ्रिका, इथिओपिया आणि टांझानिया या ठिकाणी यांचे फॉसिल्स सापडलेले आहेत. टॉंग इन साऊथ आफ्रिका, इथिओपिया आणि टांझानिया. आणि यांचा जो पिरियड आहे तो पिरियड लेट प्लिओसिनी टू अर्ली प्लिस्टोसिनी. आता बघा हे मायोसिनी एपोचमध्ये होते, हे लेट मायोसिनी टू अर्ली प्लिओसिनी. आता इथं हा शेवटचा इथं घेतला लेट प्लिओसिनी टू अर्ली प्लिस्टोसिनी या एपोचमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. जवळपास 4 to 1.8 मिलियन इयर्स ॲगो. सो पहिले 20 to 25 मिलियन इयर्स ॲगो, सेकंड 14 to 12 मिलियन इयर्स ॲगो आणि हे जे ऑस्ट्रलोपिथेकस आहेत हे 4 to 1.8 मिलियन इयर्स ॲगो. इथं मायोसिनी एपोच दिला. मायोसिनी एपोचमध्ये सुरुवातीला हे असतील तर याच एपोचच्या लेट पिरियडमध्ये लेट मायोसिनी ते अर्ली प्लिओसिनी याच्यामध्ये आपल्याला रामापिथेकस पाहायला मिळाले आणि ऑस्ट्रलोपिथेकस जो आहे तो लेट प्लिओसिनी टू अर्ली प्लिस्टोसिनी एपोचमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळाला. त्यानंतर नेक्स्ट हा झाला टाईम पिरियड. नेक्स्ट याचे स्केलेटल फीचर दिलेत ऑस्ट्रलोपिथेकसचे. हाईट 4 feet. नेक्स्ट प्रोग्नॅथस फेस. प्रोग्नॅथस म्हणजे जॉज जे आहेत ते साधारण पुढे आल्याप्रमाणे त्या फेसला प्रोग्नॅथस फेस असं म्हटलं जातं. चिन वॉज ॲबसेंट. चिन जे आहे ते त्यांच्याकडे नव्हतं. लुंबार कर्वेचर जे आहे ते त्यांना प्रेझेंट होतं. लुंबार कर्वेचर म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलेलं आहे. हे जे चिन आहे ते नव्हतं. प्रोग्नॅथस फेस म्हणजे हे जबडे किंवा माउथ जे ते पुढे आल्याप्रमाणे
त्याला प्रोग्नॅथस फेस असं म्हणतात आणि हाईट 4 फीट होती. सो साधारण काही कॅरेक्टर एप आणि काही कॅरेक्टर मॅनचे दाखवले म्हणून त्याला कनेक्टिंग लिंक असं म्हटलेलं आहे. पोस्चर अपराईट आहे. क्रॅनियल कॅपॅसिटी इथपासून दिलेली आहे. ऑस्ट्रोलोपिथिकसची क्रॅनियल कॅपॅसिटी 450 to 600 cc एवढी त्यांची क्रॅनियल कॅपॅसिटी होती आणि यालाच मॅन विथ एप ब्रेन असंही म्हटलं जातं. म्हणजे बरेच कॅरेक्टर ह्युमन बिंगचे आहेत मात्र क्रॅनियल कॅपॅसिटी खूप कमी आहे म्हणून मॅन विथ एप ब्रेन असंही म्हटलेलं आहे. सो ऑस्ट्रोलोपिथिकसबद्दल हे दोन्ही स्टेटमेंट नीट लक्षात ठेवायचे. ऑस्ट्रोलोपिथिकस इज कनेक्टिंग लिंक इन बिटवीन एप अँड मॅन. इट इज ऑल्सो डिस्क्राइब्ड ॲज मॅन विथ एप ब्रेन. आणि बाकीचे कॅरेक्टरिस्टिक यातलं फर्स्ट आपण इथं क्रॅनियल कॅपॅसिटी बघितली 450 to 600 cc. नेक्स्ट ऑस्ट्रोलोपिथिकस नंतर नेक्स्ट आहे होमो हॅबिलिस. होमो हॅबिलिसलाच हँडीमॅन असंही म्हटलं जातं. हँडीमॅन कारण यांनी टूल्स जे आहेत ते बनवायला सुरुवात केली किंवा त्यांनी हत्यारं बनवली होती. नेक्स्ट यांचे फॉसिल्स कुठे सापडले बघा, ओल्ड वाई जॉर्ज टांझानिया इन आफ्रिका. तर आफ्रिकेमध्ये यांचे फॉसिल्स सापडले. नेक्स्ट हे अर्थवरती कधी होते तर जवळपास 2.5 to 1.4 मिलियन इयर्स ॲगो या अर्थवरती पाहायला मिळाले. नेक्स्ट यांचे टीथ जे आहेत ते स्मॉलर मोलार्स होते. डेंटिशन मॉडर्न मॅनसारखं जवळपास ते डेंटिशन जे आहेत ते दाखवत होते. सो स्मॉलर मोलार्स अँड डेंटिशन इज मोर लाईक मॉडर्न मॅन. ओके, याशिवाय लोअर जॉ इज लाईटली बिल्ट हे सुद्धा आपण याच्यामध्ये पाहतो. सो लोअर जॉ इज लाईटली बिल्ट, स्मॉलर मोलार अँड डेंटिशन इज लाईक मॉडर्न मॅन. मॉडर्न मॅनसारखंच डेंटिशन होमो हॅबिलिसमध्ये पाहायला मिळतं. तर पोस्चर बघा इरेक्ट आहे. क्रॅनियल कॅपॅसिटी इथं होती 450 to 600 cc. होमो हॅबिलिसमध्ये 650 to 800 cc एवढी क्रॅनियल कॅपॅसिटी आपल्याला पाहायला मिळते. साधारण मीठ खाणारे नव्हते मात्र यांनी स्टोनपासून टूल जे आहेत ते तयार केले होते. सो दिस वॉज अबाउट होमो हॅबिलिस. मग आता बघा ड्रायोपिथिकस हा जास्त एप लाईक होता. रामापिथेकस मॅन लाईक होता. ऑस्ट्रोलोपिथिकस कनेक्टिंग लिंक आहे एप आणि मॅन. सो फर्स्ट एप लाईक, सेकंड मॅन लाईक, थर्ड कनेक्टिंग लिंक इन बिटवीन एप अँड मॅन आणि होमो हॅबिलिस हा हँडीमॅन आहे. नेक्स्ट आपण पाहतोय होमो इरेक्टस. होमो इरेक्टस एप मॅन असं याला म्हटलेलं आहे. मग होमो इरेक्टस जो आहे यांचे फॉसिल जावा आणि पेकिंग या 2 ठिकाणी पाहायला मिळाले. अर्थवरती जवळपास 1.5 मिलियन इयर्स ॲगो यांचे फॉसिल्स सापडले किंवा त्या पिरियडमध्ये हे अर्थवरती होते. नेक्स्ट हाईट जी आहे ती 5 फीट. आधी जी आपण इथं हाईट पाहिली होती ती 4 फीट. नेक्स्ट आपण बघू शकतो की हाईट जी आहे ते इन्क्रीज होती आहे. सो 5 फीट. नेक्स्ट प्रोग्नॅथस फेस. तिथेही आपण पाहिलं होतं प्रोग्नॅथस फेस. याही ठिकाणी प्रोग्नॅथस फेस आहे. चिन ॲबसेंट, इथेही चिन ॲबसेंट आणि बोनी आयब्रो रिजेस. सो यांचे जे आयब्रो रिजेस आहेत ते बोनी होते किंवा जास्त पुढे आलेले आणि जाड आयब्रो रिजेस पाहायला मिळाले. नेक्स्ट पोस्चर जे आहे ते इरेक्ट आहे आणि होमो इरेक्टसची क्रॅनियल कॅपॅसिटी जवळपास 900 cc एवढी पाहायला मिळते. होमो इरेक्टसनी प्रोबॅबली फायर जे आहे ते यूज केलं असेल आणि ओमनिओरस होते किंवा मीटसुद्धा हे खात होते. सो दिस इज अबाउट होमो इरेक्टस. आय रिपीट, इट इज एप मॅन. फॉसिल्स वी फाइंड इन जावा अँड पेकिंग. 1.5 मिलियन इयर्स ॲगो ते अर्थवरती होते. हाईट 5 फीट. प्रोग्नॅथस फेस, चिन वॉज ॲबसेंट अँड बोनी आयब्रो रिजेस जे ते प्रेझेंट होते. पोस्चर इरेक्ट आहे. क्रॅनियल कॅपॅसिटी इन्क्रीज होताना दिसेल. ऑस्ट्रोलोपिथिकसमध्ये 450 to 600 cc, होमो हॅबिलिसमध्ये 650 to 800 cc आणि होमो इरेक्टसमध्ये ती 900 cc एवढी झाली आहे. नेक्स्ट आहे निअँडरथल मॅन. निअँडरथल मॅन जे आहेत ते ॲडव्हान्स प्रीहिस्टॉरिक मॅन आहेत. निअँडरथल व्हॅली जर्मनी या ठिकाणी यांचे फॉसिल्स आपल्याला पाहायला मिळाले. अर्थवरती जवळपास 1 लाख to 40,000 इयर्स ॲगो निअँडरथल मॅन इथं अर्थवरती होते. नेक्स्ट शॉर्ट अँड प्रॉमिनंट ब्रोज. यांचे जे ब्रोज आहेत ते शॉर्ट आणि प्रॉमिनंट आणि लो फोरहेड. लो फोरहेड जे आहे ते आपल्याला पाहायला, बाकी फोरहेड जे आहेत ते आधी खूप पुढे आल्याप्रमाणे पण यांचं फोरहेड जे आहे ते लो होतं आणि चिन जे आहे ते ॲबसेंट होतं. पोस्चर इरेक्ट. पहिल्याच ठिकाणी आपण सेमी इरेक्ट पाहिलं, तिथून पुढे पोस्चर जे आहे ते बऱ्यापैकी इरेक्ट आहे. नेक्स्ट क्रॅनियल कॅपॅसिटी बघा आता भरपूर इन्क्रीज झाली आहे. जवळपास 1400 cc एवढी क्रॅनियल कॅपॅसिटी निअँडरथल मॅनमध्ये पाहायला मिळते.
नेक्स्ट प्रोबॅबली यांनी हाईड जे आहेत ते यूज केले, त्यानंतर ते त्यांचे डेड बॉडीज जे आहेत ते त्यांनी बरीड केल्या आणि फ्लिंट टूल्स जे आहेत ते सुद्धा यांनी तयार केले होते. सो हे निअँडरथलमॅनचे सगळे कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवा. हा ॲडव्हान्स्ड प्री हिस्टॉरिक मॅन आहे. क्रॅनियल कॅपॅसिटी तुम्ही बघू शकता जवळपास मॉडर्न मॅन एवढी डेव्हलप झालेली आहे. इरेक्ट पोस्चर आहे. अर्थवरती 1 लाख to 40,000 इयर्स ॲगो हे प्रेझेंट होते. शॉर्ट आणि प्रॉमिनंट ब्रो, लो फोरहेड अँड चिन वॉज ॲबसेंट. प्रोबॅबली यांनी फायरचा यूज केलेला, त्यानंतर हाईड जे ते यूज केलेल्या लपण्यासाठी, त्यांच्या डेड बॉडीज ते बरीड करतात किंवा पुरतात आणि फ्लिंट टूल जे आहेत त्यांनी तयार केले होते. लास्ट होमोसेपियन. होमोसेपियन म्हणजेच मॉडर्न मॅन. मॉडर्न मॅन जे आहेत तर यांचे फॉसिल्स आफ्रिका या ठिकाणी सापडले आणि पोस्चर जे आहे यांचं इरेक्ट आणि क्रॅनियल कॅपॅसिटी 1450 cc जे आहेत ती यांची क्रॅनियल कॅपॅसिटी होती. तर नेक्स्ट यांचे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत याच्यामध्ये डेव्हलप डिस्टिंक्ट ट्रेसेस, डेव्हलप केव आर्ट अबाउट 1000. ओके, डेव्हलप केव आर्ट. केव आर्ट जे आहे त्याच्यामध्ये डेव्हलप केलं यांनी. नेक्स्ट डेव्हलप डिस्टिंक्ट ट्रेसेस. ओके, सो लक्षात घ्या केव आर्ट जे आहे ते डेव्हलप केलं यांनी आणि डिस्टिंक्ट रेसेस, वेगवेगळ्या रेसेस जे आहेत ते त्यांच्यापासून डेव्हलप झाले, वंशावळ डेव्हलप झाली. सो दिस इज अबाउट दी मॉडर्न मॅन. सो आपण ड्रायोपिथेकस नंतर नेक्स्ट आपण पाहिला रामापिथेकस अँड ऑस्ट्रलोपिथेकस. पिथेकस, ड्रायोपिथेकस, रामापिथेकस, ऑस्ट्रलोपिथेकस. त्यानंतर होमो असणार आहेत, होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, निअँडरथल मॅन अँड होमो सेपियन हे आपण पाहिले. नेक्स्ट फॉसिल्स पिरियड, स्केलेटल फीचर आणि क्रॅनियल कॅपॅसिटी. तर याच्यामध्ये तुम्हाला क्रॅनियल कॅपॅसिटी जे आहे ते सगळ्यांची व्यवस्थित लक्षात ठेवायचे कारण याच्यावरती जास्त क्वेश्चन असतात. त्यानंतर यांचे फॉसिल्स कुठे सापडले, किती मिलियन इयर्स ॲगो, तर हेही पॉईंट आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. सो याच्यामधले जे ट्रिक्स आहेत लक्षात ठेवण्याच्या हे आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत आणि जो काही राहिलेला थोडासा पॉईंट आहे तोही पाहणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे. थँक्यू.